दुसरे अधिकारी, माझ्या समोर असलेले सगळे विद्यार्थी, त्यांचे पालक, बंधू, भगिनी, आपण सगळ्यांना नमस्कार आणि जय हिंद. आज मला इथं बोलवून जो मला मान दिला आहे त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. आणि या निमित्ताने मी एक दोन मुद्दे तुमच्या समोर ठेवतो. माझ्यासाठी सगळेच विद्यार्थी जे इथं उपस्थित आहेत ते सगळेच गुणवंत आहेत. मोहनजींनी आताच म्हटलं की पुढे जाऊन ही तरुण पिढी आहे तेच भारताला अजून पुढे घेऊन जाईल. आणि 2047 मध्ये जेव्हा आपण आझादी, इंडिपेंडन्स, स्वातंत्र्य दिवस 100 वर्ष आपले होतील तेव्हा आपल्याला नंबर 1 देश व्हायला पाहिजे. परवाच आपण इंडिपेंडन्स डे सेलिब्रेट केला आहे. इंडिपेंडन्स म्हणजे फ्रीडम, स्वतंत्रता. स्वतंत्रता म्हणजे वी हॅव फ्रीडम ऑफ स्पीच. आपल्याला जे रिलिजन, धर्म पाळायचं आहे ते आपण करू शकतो, जे बोलायचं आहे ते करू शकतो, जिथं काम करायचं आहे ते करू शकतो. दॅट इज फ्रीडम. पण त्याच्याबरोबर एक जबाबदारी सुद्धा येते आणि ही जबाबदारी आहे की फ्रीडम बरोबर एक शिस्त सुद्धा असायला पाहिजे. पण शिस्त नसली तर त्याच्याशिवाय या फ्रीडमचं काही महत्व नाही आहे, काही उपयोग नाही आहे, काही अर्थ नाही आहे. आणि म्हणून जर का आपल्याला पुढे व्हायचं आहे आणि सगळे लोक खूपदा मला विचारतात की आम्ही देशासाठी काय करू शकतो. तर हे नाही की देशाची सर्व्हिस करायची आहे, देशासाठी काय करायचं तर आर्मीमध्ये जायचंय. जिथं कुठे असाल तिथं जर का शिस्तीने काम केलं, देशभक्तीच्या भावनेने काम केलं तर आपले आप तुम्ही सुद्धा सगळेजण देशाच्या प्रगतीसाठी काम करत आहे. पण ती शिस्त नसली तर मग अवघड आहे. आणि रोज जेव्हा मी बघतो की लोक वेळेवर येत नाहीत, चुकीच्या बाजूने गाडी चालवतात, तांबडा जेव्हा असला तरी पुढे जातात, मग खूप वाईट वाटतं. पण असले गोष्टी आता जर आपण करणार असो तर मग जी प्रगती व्हायला पाहिजे ती होणार नाही. तर आज या निमित्ताने, स्वतंत्रता दिवसच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी एक वचन घ्यायला पाहिजे की आपण जे काही करू ते नियम अनुसार करू. जे काही करू ते देशासाठी, त्या देशाच्या प्रगतीसाठी करू. आणि ही भावना आतमधून यायला पाहिजे. हे नाही की कोणी पकडणार आहे की कोणी असं नाही केलं तर आपला प्रमोशन नाही मिळणार, का इन्क्रीमेंट नाही मिळणार, का पोलीसवाले पकडतील, त्या भयाने नको करायला. ही भावना आतमधून यायला पाहिजे की आपण नियमानुसार आणि शिस्तीने सगळं जे काही करायचंय ते करू. आणि हे वचन सगळ्यांनी आज घ्यायला पाहिजे. या शब्दानेच मी आजचं संबोधन समाप्त
समाप्त करतो आणि एकदा परत सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि जिथं कुठे जाल तिथं चांगलं काम करा. नमस्कार. जय हिंद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.